बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवी येथे कामकाजाचा पदभार स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी धडाकेबाज कारवाईंना सुरुवात केली आहे। त्यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे त्यांनी पुन्हा एकदा मोठी धडाकेबाज कारवाई करत पंजाब राज्यात विक्रीची परवानगी असलेला व महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेला देशी विदेशी दारूचा साठा गोपनीय बातमीच्या आधारे जप्त करून गुन्हा दाखल केला आहे। याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना गोपनीय बातमी प्राप्त झाली होती। त्यात मध्य प्रदेशातील सेंधवा कडून महाराष्ट्रात एक कंटेनर देशी विदेशी दारूचा बेकायदेशीर माल घेऊन जात आहे। त्यानुसार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी मध्यरात्री एक पथक तयार करून सदर वाहनाचा शोध घेणे कामी आदेशित करण्यात आले होते। त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनची एक टीम पेट्रोलिंग वर असताना टाटा कंपनीचे कंटेनर वाहन क्रमांक DD-0E9895 हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर हाडाखेड गावाजवळील सुळे फाटा येथे मिळून आल्याने सदर संशयित वाहन चेक करण्यासाठी थांबवले। त्यावरील चालक नरेश कुमार पिता तोगारामजी जाट वय 20 वर्षे व्यवसाय ड्रायव्हर राहणार गाव कुंडावा तालुका दोरीमन्ना जिल्हा बाडमेर राज्य राजस्थान असे सांगितले। पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी विदेशी कंपनीची दारू मिळून आली असून सदरची दारू ही फक्त पंजाब राज्यात विकण्याची परवानगी आहे। तसेच सदर देशी विदेशी दारूच्या बॉटल वरील लेबल वरील बारकोड दिसू नये म्हणून जप्त मुद्देमालाची प्रत्येक बॉटलचे लेबल खोडण्यात आले आहे असे दिसून आले। सदरची दारू महाराष्ट्रात विकून महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून शासनाची फसवणूक करीत आहे। त्यामुळे सदर वाहनातील मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या वाहनात 15,84,000 रुपये किमतीची मॅकडॉल न1 चे 220 खोके, 3,64,800 रुपये किमतीची रॉयल स्टंगचे एकूण 150 खोके, 13,68,000 रुपये किमतीची रॉयल चॅलेंज चे एकूण 150 खोके, 20 लाख रुपये किमतीची टाटा कंटेनर वाहन असा एकूण 53,16,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट, PSI संदीप पाटील, सुनील वसावे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप ठाकरे, योगेश मोरे, दिनकर पवार, स्वप्नील बांगर, कृष्णा पावरा, चालक कॉन्स्टेबल संतोष पाटील, अल्ताफ मिर्झा यांच्या पथकाने केली आहे। आज दिनांक 18 डिसेंबर रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे आमचे इन्चार्ज जे आहेत प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाट यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली होती आणि त्या मिळालेल्या माहितीच्या आधारावरती एक टाटा कंपनीचा कंटेनर आहे आणि त्याच्यामधून देशी विदेशी अशी वेगवेगळ्या ब्रँडची दारू इलिगली सेल करण्यासाठी घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आमचे PSI वसावे जे शिरपूर पोलीस तालुक्याला नेमणुकीला आहेत आणि सोबत इतर आमचे तपास पथकातले सर्व अंमलदार यांनी सुळे गाव जे आहे त्या गावाच्या ठिकाणी एक संशयित कंटेनर जो दिल्ली पासिंगचा आहे तो इंटरव्ह्यू केला आणि त्याच्यामध्ये संशयावरून जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्यामध्ये एकूण 410 खोके त्याच्यामध्ये भेटून आले, ज्याच्यामध्ये मॅकडॉल आहे, रॉयल चॅलेंज आहे, रॉयल स्टॅग अशा वेगवेगळ्या ब्रँडची दारू त्या ठिकाणी किंवा दारूचे बॉक्सेस त्या ठिकाणी होते। संबंधित चालक जो आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की ही जी दारू आहे ही स्पेसिफिकली पंजाब स्टेटमध्ये विकण्यासाठी आहे आणि त्याचा इतर ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचा किंवा इतर कुठलाही व्हॅलिड परवाना त्याच्याकडे नव्हता। त्यामुळे आपल्याकडे ही दारू जेव्हा पकडली गेली तेव्हा त्याच्यामध्ये ते इलिगल ट्रान्सपोर्टेशन ॲज वेल ॲज त्या पुढच्याही एक्साईज ड्युटी वगैरे चुकवण्याच्या अनुषंगानं हे केलेलं ट्रान्झॅक्शन आहे असं प्रदर्शन दिसून येते। तर त्याच्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कामगिरी माननीय IG साहेब तसेच धुळे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे DYSP सचिन हिरे यांच्या नेतृत्वामध्ये सुरेश शिरसाट, PSI वसावे आणि सर्वच शिरपूर तालुक्यातल्या आमच्या तपास पथकांनी केलेले आहे। या चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करत आहोत आणि या कामगिरीसाठी त्यांना 10,000 रुपये रिवॉर्ड देऊन गौरवण्यात येईल असं देखील या निमित्ताने मी जाहीर करत आहे। बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार।